नमस्कार। आज आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की आपल्या महायुती सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे एक कणखर नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी अत्यंत उत्कृष्टपणे काम करून महाराष्ट्राला गतिमान केले होते, पण परत जेव्हा सत्तांतर झाले त्यावेळी ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा विकास हा काही काळ थांबला होता। पण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पुन्हा एकदा चांगलं काम केलं आणि याचाच फळ म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार हे निवडून आणले। आता फडणवीस सरकार हा महाराष्ट्राचा विकास करतील यात काही शंकाच नाही, पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि तमाम जनतेला नक्कीच न्याय देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। धन्यवाद। आज शपथविधी झाली, त्या शपथविधीमध्ये देवेंद्र भाऊ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। महायुतीचा हा विजय मोठ्या प्रमाणात लोकांनी जे मतदान भरभरून केलं त्या लोकांचे देखील मी आभार मानतो। आणि या महाराष्ट्रामध्ये एक महायुतीचं जे सरकार आलेलं आहे या सरकारच्या माध्यमातून चांगली कामं होतील। देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं त्यांचं जे कर्तृत्वान आहे ते आम्हाला सगळ्या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम ते करत असतात। आणि मला खरं तर सांगायला अभिमान वाटतोय की आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते संविधानाचा विजय असं मी मानेन। या वेळेस बोलून मी थांबतो। जय भीम जय भीम। आज पार पडलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये अखंड महाराष्ट्रानं महायुतीला आशीर्वाद दिले आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र भाऊंनी तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाऊ आणि अजितदादांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। आणि या तिघांच्या टिबल इंजिन हे सरकार चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करेल। परत एकदा दिल्लीतल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतल्या सरकारांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं युतीचं सरकार हे महाराष्ट्र परत एकदा 1 नंबरला आणल्याशिवाय आणि प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला अभिमान आहे। आणि जे 2019ला जे विश्वासघातानं महायुतीचं सरकार घालवलं होतं ते परत एकदा जनतेनं दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार असेल यांच्या सरकारला परत एकदा बहुमत घणघणीत असं बहुमत या ठिकाणी महाराष्ट्र जनतेनं दिलेलं आहे। त्याबद्दल प्रथमतः महाराष्ट्र जनतेचे देखील या ठिकाणी आम्ही आभार मानतो व मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तसेच एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि हा महाराष्ट्राचा विकास दिवसेंदिवस असाच हे सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास असाच उंचावर जाईल याची आम्हाला खात्री आहे। आज या ठिकाणी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या ऑफिस समोर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊंना देखील परत एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यांना देखील आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो।